शहरातल्या गोंगाटात चिंटू आणि गौरी खूप दिवसांपासून गावाला जायचं स्वप्न बघत होते। आई, आपण गावाला केव्हा जाणार? बाळांनो, आजच आपण ट्रेनने आजीच्या गावाला चाललो आहोत। मी आजीला माझं चित्र दाखवणार आणि तिच्या बरोबर गोष्टी ऐकणार। चला, आता थोडंच अंतर राहिले। आता सुरू झाला त्यांचा गावाकडचा प्रवास। ट्रेन बाबा, हे झाड किती मोठं आहे। आणि तिथे बघ, लोक झाडाखाली बसलेत। गाव किती शांत आहे ना। हो बाळांनो, इथे मातीचा सुगंध वेगळाच असतो, अगदी आपलासा। आजीचं घर समोर दिसतंय। अगं माझी गोरी चिंटू आले, किती दिवसांनी भेटता रे। आजी, मी आलो, तुझ्यासाठी चित्र काढलंय। आणि चॉकलेट पण आणलंय। आई, तुझं घर अजून तसंच छान वाटतंय। हो आई, आणि तुला पाहून तर सगळा थकवा गेलाय। बघ, मी नदीकाठी काठावर उभा आहे। मी गाईला गवत खाऊ घालत आहे। किती गोंडस आहे ती। हळू खेळा बाळांनो, नदी जवळ आहे ना, काळजी घ्या। बघा, गावातली हवा किती थंडगार आणि स्वच्छ आहे। आजी गोष्ट सांग ना। हो आजी, त्या सोनपरीची गोष्ट सांग। एक होती सोनपरी, ती रोज मुलांबरोबर खेळायला यायची। आज मुलं लवकर झोपणार वाटतं। हो, गावाची शांती मनालाही शांत करते। गावाचं जगणं आपल्याला निसर्गाशी नातं, साधेपणा आणि एकमेकांवरील प्रेम शिकवतं।